आता बंधुदेव ब्राह्मण ज्यांच्याने पुण्य पावन प्रसन्न होती श्रुत्य जन तया नमन दंडवत। आता नमो साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जन तया नमन दंडवत। आयसे नमन करुण सकळा आयसे नमन करुण रणभूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रुत्य देखा तया नमन दंडवत। आईसे नमन करुण सकळा हरी कथा बोले बोबडिया बोला आज्ञानी मरुणी चालवी आपुल्या बाळा सकळा नामा म्हणे विठाला 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 जयाचे केलिया स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण तोच वंद श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुनी आता। कीर्तन सेवेसाठी घेण्यात आलेला अभंग जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम महाराज यांचा हा 3 चरणाचा संतपर आहे। ह्याच अभंगाचा विचार पाहता फार मोठा आहे। माझ्यासारख्या पामराणी त्या अभंगाचा विचार करणं म्हणजे खरंच अशक्य गोष्ट आहे। तरी पण विठाला 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 भगवंत जशी मला बुद्धी देतील त्याप्रमाणे मी 2 शब्द आपल्या पुढे बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। महाराज म्हणतात, चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही न कोण्यांग। परंतु सेवेला आरंभ करण्यापूर्वी परिहार देणं ही वारकरी संप्रदायाची रीत आहे आणि त्याप्रमाणे तो परिहार असा गेल्या 4 वर्षापासून झुंबरलाल खटोड हा कीर्तन महोत्सव सातत्याने चालत आहे आणि त्या कीर्तन महोत्सवामध्ये माझी तारीख म्हणजे माझ्यासारख्याची तारीख मिळणं म्हणजे तुम्हा सर्वांना आश्चर्य वाटत। कारण का की मी एक गृहिणी आहे आणि एक गृहिणी अशा मोठ्या भव्य स्टेजवर उभं राहून म्हणा किंवा कीर्तन महोत्सव राष्ट्रीय कीर्तन महोत्सव याच्यामध्ये कीर्तन करणं म्हणजे खरंच म्हणजे न पटण्यासारखी गोष्ट आहे बरं का। पण म्हणा की एक आपल्या पुढे बुजगावनं उभं केलं आहे आणि ते एक 15-20 मिनिट म्हणा किंवा अर्धा तास कशी तरी करमणूक करणार आहे। महाराज म्हणतात, चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही न कोण्यांग। 10व्या अध्यायामध्ये माऊलीनी पिंपळ ही विभूती सांगितलेली आहे। पिंपळ ही माझी विभूती आहे तरी पण महाराज चंदनाला विसरलेले नाहीत बरं का, चंदनाला विसरले नाही। परिसा नाही ही न कोणे अंग। चंदन कसं आहे, चंदन अत्यंत शीतळ आहे म्हणून चंदनाची उपमा ही संताला देतात। चंदनाची उपमा ही संताला देतात पण संताच्या चंदनाच्या अंगी अवगुण आहे। तो म्हणजे कुठला, चंदनाचे बुड सर्प जैसे द्वाड। कारण चंदनाच्या झाडाला सुद्धा सर्प असतात म्हणून ही चंदनाची उपमा संताला देता येत नाही। मग महाराज म्हणतात की चंदन आहे कसा, तर चंदनाने बोरी सुद्धा चंदन केल्या आणि बाबळी सुद्धा चंदन केल्या बरं का। हा चंदनामध्ये असणारा अत्यंत गुण आहे। तापलेल्या तेलामध्ये चंदनाचा एकही जरी थेंब टाकला तरी ते थंड करण्याची पात्रता त्या चंदनामध्ये आहे। परंतु महाराज म्हणतात की चंदना जरी होय शीतळू परी अग्निसी पाहे मेळू हाती धरिताची जाळू न शक्य काही। चंदन हा सर्वांना थंड करणार आहे पण अग्नीला मात्र थंड करू शकत नाही बरं का। हा असणारा चंदनामध्ये अवगुण हा सापडलेला आहे। चंदनाला जर अग्नीमध्ये जर टाकलं तर तो अग्नी शांत करू शकत नाही, तो अग्नी रूप होतो। अग्नी बरोबर त्याचे कष्ट होतात पण तो अग्नीला शांत करू शकत नाही। ते आमच्या संतांनी अग्नी शांत करून दाखवला।
भक्त प्रल्हादाने अग्नी शांत केला, आहे का नाही? भक्त प्रल्हादाने अग्नी शांत केला, तसा चंदनाला करता आला नाही. म्हणून महाराज म्हणतात की चंदनाचे हात चंदनाचे पाये, परिसा नाही ही नको नांगी. मग परिसाची उपमा संताला देतात. परिसा असा आहे की ज्यावेळेस आपण त्या लोखंडाला लावतो त्यावेळेस लोखंडाचं सोनं बनवतो. ते लोखंड मातीमध्ये गेल्यानंतर त्याला माती खाती, परंतु तो परिसाच्या सानिध्यामध्ये जर आला तर सोनं बनतो. पण परिसामध्येही एक अवगुण असा सापडलेला आहे की खापराला जर परिस लावला तर ते कदापिही सोनं करू शकत नाही. म्हणून महाराज म्हणतात की बाबा मनुष्यानं कसं जगलं पाहिजे जीवनामध्ये. जीवनामध्ये असं जगलं पाहिजे, दिवसभर असं कार्य करा की जेणेकरून रात्री झोप अगदी थंड लागेल. तरुणपणे असं कार्य करा की जेणेकरून म्हातारपण सुखाचं जाईल. आणि आयुष्यभर असं कार्य करा की ही लोकांमध्ये योग्य स्थान मिळेल. म्हणून तर हे कीर्तनासारखे महोत्सव करायचे असतात. कारण का की आयुष्यभर आपण जे काय कार्य करतो ना त्याच्यावर आपली येणारी भव्य पिढी ही अवलंबून असते बरं का. हल्ली तुम्हा आम्हालाच आपल्याला अशी टीव्ही पुढे बसण्याची सवय आहे, कीर्तनात नको. आता हे महोत्सव आहे म्हणून खरंच आपल्यासाठी ही फार मोठी एक ज्ञानाची म्हणजे दिवाळी आहे असं म्हणायला हरकत नाही. महाराज म्हणतात की सज्जना तुका म्हणे गुण सज्जनाच्या अंगी. तुका म्हणे गुण सज्जनाचे अंगी, चंदनाचे हात पायही चंदना, चंदनाचे हात पायही चंदना. दीपानाई पाठी पोटी अंधकार, दिप्याची उपमा ही संताला देतात बरं का. पण दिव्यामध्येही काही कमी गुण सापडले. ते म्हणजे कोणते? दिवा वातीला जाळून खक करतो आणि दुसरी गोष्ट की दिवा तेल पितो.
तिसरी गोष्ट अशी आहे की दिव्याच्या खाली अंधार असतो, म्हणून दिव्याचीही उपमा संताला देता येत नाही. बरं, दिवा असं काम करतो की दिवा ठेवल्यानंतर दिवा असा म्हणत नाही की हा चोर आहे, ह्याला प्रकाश कसा देऊ, हा संत आहे, ह्याला प्रकाश कसा देऊ, किंवा हा कोणी लहान मूल आहे, अंध आहे, ह्याला प्रकाश कसा देऊ. दिवा तो त्याचं काम करत असतो. आता वेळेअभावी छोटासा एक दृष्टांत सांगेल आणि पुढच्या चरणाकडे मी जाईल. दिवा गुण आणि अवगुण पाहत नाही, त्याचं असणारं कार्य तो करत असतो. आता सगळ्या नात्यामध्ये जर म्हटलं तर सगळ्यात जास्त प्रेम करणारं नातं हे म्हणजे जावयाचं असतं बरं का. कारण आपण जेवढं जावयावर प्रेम करतो इतर लोकांवर करत नाही. जावाई बुवा सासरवाडीला येतात आणि जावाई बुवा सासरवाडीला आल्यानंतर त्या दिवशी आमुषा असती आणि परत जाण्याचं सासूबाईला म्हणतात, सासऱ्यांना म्हणतात की आज मला परत जायचं. पण सासूला आणि सासरे बुवांना माहित असतं की आपल्या जावयांना तांदळ लागलेला आहे आणि आज आमुषाची रात्र आहे, त्यांना परत जाता येणार. पुष्कळ आग्रह करतात, जावाई बुवा आज तुम्ही इथेच थांबा, आमुषाची रात्र आहे, काळी खिट्टा आहे, तुम्हाला जाता येणार. पण जावाई बुवाने हट्ट धरला, नाही मला गेल्याशिवाय जमणार नाही, मला जावाच लागेल. आणि जावाई बुवा निघाले. सासूबाईच्या पटकन लक्षात आलं आणि म्हटल्या, तुम्ही चाललात ही गोष्ट सत्य आहे, पण तुमच्या हातावर एक दिवा लावून देते, म्हणजे तो दिवा काय करेल, तुम्हाला तर प्रकाश देईलच पण समोरून येणाऱ्याला सुद्धा प्रकाश देईल. आता हा दिवा हातावर त्या जावाई बुवाच्या घेतल्या आणि ते निघाले. आता जावायला अंधा आहे तरी प्रकाश द्यायचा बरं का, डोळस असणाऱ्याला सुद्धा प्रकाश द्यायचा, हा दिव्याचा गुण आहे. आणि दिवा हातावर घेतला आणि जावाई बुवा चालायला लागले. जावाई बुवा चालतात तर समोरून एक व्यक्ती आली आणि धडकन त्या जावाई बुवावर धडकली. धडकल्यानंतर हे म्हणतात, अहो तुम्ही काही आंधळे आहेत का, तुम्हाला समोरून एवढा मोठा माझ्या हातावर असणारा जो दिवा आहे तो दिसला नाही का. ते म्हणतात, माफ करा, तुमच्या हातावर दिवा आहे परंतु तो विझलेला आहे. काय म्हणतात की तुमच्या हातामध्ये दिवा आहे परंतु तो विझलेला आहे. तसं ह्या संसार रूपामध्ये, संसारामध्ये आपल्या हातावर साधू संतांनी ज्ञानेश्वरी सारखे, भागवतासारखे ग्रंथ दिले, पण आपल्या हातामध्ये तो जसा जावयाच्या हातामध्ये दिलेला दिवा विझला आणि तो विझला आहे की चालू आहे हे माहित नसताना समोरच्या व्यक्तीवर जोराने ओरडतात आणि म्हणतात, दिसत नाही का. तसं तुमची आणि आमची अवस्था झालेली आहे. ह्या संसारामध्ये भगवंताने एवढे मोठे संत चालित्र्य आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत, पण त्या दिव्याप्रमाणे, कारण आपण विझलेलेच आहोत. विठ्ठल विठ्ठल असो. संताचं वर्णन ह्या दिवा सुद्धा कमी पडतो बर का. म्हणून महाराज म्हणतात तिसऱ्या चरणात, पोटी पाटी अंधकार, दीपानाई पोटी पाटी अंधकार, दीपानाई तुका म्हणे पैसा सज्जना वाजो, 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 गावाने पैसा सज्जना पासोनी, गावाने पैसा
पासून पाहताचे अवगुण मिळेची ना. सगळं काही शोधलं बरं का, पण सगळ्यामध्येच अवगुण निघाले. म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे तैसे सज्जनापासून पाहताचे अवगुण मिळेची ना. आता संत म्हणल्यानंतर ज्याच्या गळ्यात माळ आहे तोही संत बरं का, ज्याच्या कपाळाला गंध आहे तो बी संत. मग मला खरं सांगायचं, जेवढे माळकरी आहेत तेवढ्या सगळ्यांच्या गळ्यामध्ये माळी आहेत. मग आपल्या अंगामध्ये अवगुण आहेत का नाही हो? आपले तर अवगुण जातच नाही, आपले अवगुण जाऊच शकत नाही. कारण महाराज म्हणतात तुका म्हणे तैसे सज्जनापासून. अहो ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे ना तो सज्जन आहे. मग पाहताचे अवगुण मिळायची ना, मग त्याच्यामध्ये अवगुण राहायला पाहिजेत का? नाही राहायला पाहिजे. पण आपल्यामध्ये अवगुण जर सापडायचं म्हटलं तर मला असं वाटतं की गुण एखादाही निघणार नाही, एखादाही निघणार नाही. असो महाराज म्हणतात कर्म पाहता राक्षसी मनुष्य आहार आमासी. भेटी होता जानकीची निज कर्म विसरले. अशा कोणामध्ये ज्यावेळेस सीतामाईला रावणाने नेऊन ठेवलं त्यावेळेस स्त्री जटा राक्षसी ही सीतामाईच्या सेवेला होती बरं का, तिच्या जवळ होती, सानिध्यामध्ये होती. त्यावेळेस सीतामाईला ती बोलत असताना म्हणते अगं सीते तू किती सुकुमार आहेस, सुंदर आहेस आणि तुझ्यावर ही वेळ अशी का आली? अशी कोण विचारते? माझे कर्माचे संगती ऐक ऐक त्रिजटी माझे कर्माचे संगती माझे कर्माचे संगती. एवढे काही काही न केले केले रामवनाला पाठविले. काही काही न केले केले रामवनाला पाठविले. आमचा मोक्ष प्राण गेला राम भेटी अंतरला. भेटी प्राण गेला राम भेटी अंतरला. आमचा सौख्य प्राण गेला राम भेटी अंतरला. प्राण गेले राम भेटी अंतरला. काही काही न केले केले रामवनाला पाठविले. काही काही न केले केले रामवनाला पाठविले. केले हो केले रामवनाला पाठविले. केले हो केले रामवनाला पाठविले. आणि सीतामाई सांगते एवढे काही काही न केले आणि रामवनाला पाठविले. त्या सीतामाईवर अशी वेळ का आली होती हो? हेच तर आम्हाला श्राप दिलेला आहे ना सीतामाईनं बरं का. आमच्या माता मावल्यांना सर्वांना आम्हाला श्राप तोच तर सीतामाईनं दिलेला आहे की आमच्या ह्या सर्व मावल्यांना एवढा मोह झालेला आहे की सीतामाईला मोह कशाचा झाला होता? त्या हरणाच्या कातडीचा. म्हणून तर आम्हाला प्रत्येक वेळेस साडीचा मोह, दागिन्याचा मोह. दागिन्याचा मोह का आहे तर सोनेरी त्याचा कलर होता म्हणून दागिन्याचा मोह आहे बरं का. आणि साडीचं तर सांगायचं म्हटलं तर अशी एक म्हण आहे की दागिन्याचं आणि साडीचं जर नाव घेतलं तर आमची महिला सरणावर उठून बसते असं म्हणतात. सरणावर उठून बसते असं म्हणतात, एवढा मोह. सीतामाई म्हणते होणारा सारखी बुद्धी आणि ते ना चुके परल. कारण मला बुद्धीच अशी झाली होती आणि त्या जे जे असेल प्रारब्धी ते न चुके कर्म कधी. होणारा सारखी ते बुद्धी कर्म रे
कर्मामध्ये जे जे लिहिलेलं असतं बरं का, त्या प्रकारे बुद्धी सुचत असते. आपण सहज म्हणतो की हा इकडं जर गेला नसता त्याचा ऍक्सिडेंट झाला नसता, इकडं जर आलं असतं तर असं झालं नसतं, ह्या दवाखान्यात नेलं नसतं, त्याच्यात नेलं असतं ते वाचलं असतं. पण शक्य नाही. होणारा सारखी बुद्धी आणि ते ना चुके परलब्धी. जसं परलब्धामध्ये होणार आहे अशी भगवंत बुद्धी घालत असतात. सांगायचा विषय आपला इथे होता, कर्म पाहता राक्षसी मनुष्य आहार आमाशी, भेटी होता जानकीची निज कर्म विसरले. राक्षसांचा आहार हा मानवाचा होता बरं का, पण संतांच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर राक्षस सुद्धा स्वतःचा आहार विसरले. पण आपण कितीही सप्ते घातले, कितीही कीर्तन महोत्सव केले तरी आपण आपला आहार कदापिही सोडणार नाहीत म्हणण्यापेक्षा राक्षसाचा जो घेतलेला आहार आहे तो आपण सोडणार नाही. लोकाचा लुबाडून घेतलेला आहार तो आपण सोडणार नाही. खरा वास्तविक पाहता तो आहार आपला नाहीच आहे. आताच मी सांगितलं तो राक्षसी आहार आहे, तरी पण आपण कदापिही सोडू शकत नाही. कारण आहार जर सोडायचाच जर म्हटलं बरं का, आहार जर सोडायचाच म्हटलं तर आहार सोडण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. माझा सांगण्याचा अधिकार नाही, वेळेअभावी मी अगदी 2 शब्दात सांगेल की सर्वांना हात जोडून नम्रतेची विनंती. ज्यांना काय आपलं म्हातारपण, मी आताच सांगितलं की ज्यांना काय आपलं म्हातारपण सुखाचं जावं असं वाटत असेल तर सर्वांनी गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला. त्या माळीचा असा परिणाम होईल की तुमच्या घरामध्ये जे असणारी छोटे मुलं नातरुंड ह्यांच्यावर सगळ्यांवर संस्कार होतील आणि म्हातारपणी तुम्हाला जे लाता बुक्क्या दारू पिऊन खाऊन पिऊन येतील आणि देतील ह्या मात्र तुमच्यात चुकतील बरं का. म्हणून काय करा, सगळेजण मिळून गळ्यामध्ये माळी घाला, ही माझी कळकळीची विनंती. आणि जरी तुम्ही माळी नाही घातल्या तरी त्याच्यात माझं काहीही नुकसान होणार नाही. पण एक ह्या गादीचा मान किंवा अधिकार किंवा एक सांगण्याचा अधिकार आहे मला का, ही नारदाच्या गादीवर उभी आहे, सांगण्याचा अधिकार. एरवी जर मी सांगितलं तर तुम्ही म्हणताल ए बाई तुला काय आम्ही पैसे मागितले का, तू सांगतेस की आम्हाला माळी घाल, कधी आम्ही 4 रुपये तुम्हाला मागितले. पण मी इथे नारदाच्या गादीवर उभी आहे, तो माझा सांगण्याचा अधिकार आहे. म्हणून सर्वांना हात जोडून विनंती करते, माझ्या माता माऊलींना तसेच माझ्या बंधवांना, की सर्वजण गळ्यामध्ये माळ घाला. सुंदर असा गोपीचंदन लावा, तुळशी माळ गळा, गोपीचंद टिळा आणि हृदय कनवळा वैष्णवांचा. ज्यावेळेस तुम्ही गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण कराल त्यावेळेस तुमच्या मुलांवर चांगले संस्कार होतील, त्यांच्याही मनामध्ये कळवळा निर्माण होईल, तुमच्याही मनामध्ये कळवळा निर्माण होईल. ना असं झाल्यामुळे तुमचं इही लोकांमध्ये योग्य स्थान मिळेल. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, पुत्र व्हावा ऐसा गुंडा आणि त्याचा त्रिलोकी झेंडा प्रकार. मुलं व्हावं तर असे, नाही तर काही काहीच्या मुलं ना 10व्याला सुद्धा येत नाही, तो 10व्याला सुद्धा येत नाही. आणि अशा पुण्यतिथी करणं हे खरंच ह्याला वारकरी संप्रदायामध्ये सांगितले, आपोलिया हिता जो असे जागता आणि धन्य माता पिता तयाची आहे. आपोलिया हिता जो असे जागता, 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 आपोलिया हिता जो असे धन्य माता पिता
कुळी कन्या पुत्र होती देशाची कुळी कन्या पुत्र होती देशाची कुळी कन्या पुत्र होती देशाची वारकरी संप्रदायामध्ये धन्यता कुणाला दिलेली आहे? आई बापांना दिलेली आहे बरं का. म्हणून मी म्हणते की खरंच असे जर मुलं आपल्याला घडावा अशी जर वाटत असले, कुळामध्ये जन्माला यावा अशी वाटत असले ना, आपल्या जर पुण्यतिथी साजऱ्या करावा अशा जर वाटत असले ना, तर सगळेजण मिळून तुळशीची माळ घाला, कर्म चांगलं करा. आपल्या सुद्धा पुण्यतिथी झाल्याशिवाय राहणार नाही. माझे गुरुबंधू गौतम आणि तसेच सुशील आणि माझे गुरुबंधू भारतबुवा रामदासी यांच्या सहकार्यामधून एवढं मोठं सुंदर असं हे पुण्यतिथी म्हणायला हरकत नाही बरं का. आमच्या भाऊंची पुण्यतिथी म्हणायला हरकत नाही. अगदी हृदय भरून येतं. हे मुलं एवढे छोटे छोटे होते आणि त्यावेळेस भाऊ स्वर्गवासी झाले. खरंच भाऊंला हे पाहून किती आनंद वाटत असेल स्वर्गामध्ये की माझ्या नावाने आज किती जय जयकार होतो. अशी मुलं होण्यासाठी त्या आई वडिलांनी कितीतरी पिढ्या पुण्य केल्या असत. म्हणून धन्यता त्या आई वडिलांना दिली आहे. धन्य माता पिता तयाची आपोली हिता जो असे जागता आणि धन्य माता पिता तयाची ही धन्यता आई बापांना दिलेली आहे बरं का. पण आपण मुळातच आपल्या हिताला आपण जागत नाही, त्याच्यामुळे आपले मुलं असे पैदाच होऊ शकत नाही. आणि व्हावा जर वाटत असेल तर ह्याचा थोडा थोडा अंश घरी न्या आणि त्याचं अनुकरण करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल आ धन्यवाद ताई. स्वर्गीय झुंबरलालजी खटोर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं आपण विनंतीला मान देऊन आलात आणि गृहकृत्य करताना सुद्धा संतांचा हा नंदादीप तेवत ठेवण्याचं कार्य हरिभक्तपरायण उषाताई करतायत. याबद्दल समस्त बीडकरांच्या वतीनं प्रतिष्ठानच्या वतीनं धन्यवाद.